तर नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली मी आज एका इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहे. तो म्हणजे शिपचं क्लॉक आणि टाईम झोन. ॲक्च्युली शिप ही रात्रंदिवस ट्रॅव्हल करत असते. ती एका टाईम झोनमधून दुसऱ्या टाईम झोनमध्ये पास होत असते. त्याच्यामध्ये काय होतं, त्या टाईम झोननुसार आम्हाला शिपचं क्लॉक पण चेंज करावं लागतं, म्हणजे टाईम पण चेंज करावं लागतं. यामध्ये कसं होतं ॲक्च्युली, ज्यावेळी शिप ईस्ट टू वेस्टकडे जाते त्यावेळी तुम्हाला जास्त तास भेटतात आणि या उलट ज्यावेळी शिप वेस्टकडून ईस्टकडे येते त्यावेळी तुम्हाला कमी तास भेटतात. तर सध्या आम्ही सिंगापूर टू ब्रिस्टल म्हणजे युनायटेड किंगडमकडे ट्रॅव्हल करत आहे. आमचा 30 दिवसाचा वॉयज आहे आणि त्या 30 दिवसाच्या वॉयजमध्ये आम्हाला 6 तास जास्त भेटलात. मग हे 6 तास कसे ॲडजस्ट करतात हे कॅप्टन ठरवतात की कुठल्या दिवशी कसं टाईम ॲडजस्ट करायचं आहे. त्या दिवशी ॲक्च्युली कॅप्टन ऑफिसर जे वॉचवर असतात त्यांना ॲडवाईस करतात की असं असं ॲडव्हान्स करायचं किंवा रिटायर्ड करायचं म्हणून. त्यानुसार अनाऊन्समेंट केली जाते. Attention all crew. Tonight, ship's clock will retard 1 hour. I repeat, tonight, ship's clock will retard 1 hour. त्याच दिवशी रात्री या मास्टर क्लॉकमधून टाईम सेट केला जातो. आता तुम्ही बघू शकता 21:09 झालेले आहेत. तिथंच आता हा ऑफिसर 20:09 करत आहे आणि याचप्रमाणे तुमच्या घड्याळात रात्रीचे आता 8:09 झालेले आहेत आणि हे सगळे टाईम सगळ्यांच्या केबिनमध्ये आणि पब्लिक प्लेसेसमध्ये सगळं चेंज झालेलं आहे 8:09 आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्वतःची घड्याळ किंवा मोबाईल फोनमध्ये किंवा रिस्टवॉच असेल जे पूर्ण सगळं त्याच्यावरचं पण टाईम चेंज करावं लागतं. का तर जर नाही केला तर